हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना इति घरा या मालिकेच्या आजच्या बुधवार 26 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अन्विताला पाहण्यासाठी पाहुणे पद्माच्या घरी पोहोचले आणि पद्माने नेहमीप्रमाणे तुमचा मुलगा खूप छान आहे, आमचं घर खूप मोठं आहे, आम्हाला मुलगा पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. पण त्याच वेळेस मुलाची आई म्हणाली की आम्हाला अन्विताच्या तोंडून हे ऐकायचं आहे. आणि मग पद्माने अन्विताला विचारलं, सांग अन्विता, तुला मुलगा पसंत आहे ना? तुला हे लग्न मान्य आहे ना? मग अन्विता काय उत्तर देणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. अन्विता ऋषूसाठी पद्माचं मन मोडणार का, या लग्नाला नकार देणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पद्मा ही अन्विताला इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि तिला सांगते, अन्विता, तुझं हे नावसुद्धा आहे ना मीच ठेवलं आहे आणि हे नाव माझ्या हृदयात आहे. उमानंतर जर मी सगळ्यात जास्त प्रेम कोणावर केलं असेल ना, तर ते फक्त तुझ्यावर केलं आहे अन्विता, फक्त तुझ्यावर. आणि तुला असं का वाटतंय की मी तुझं काही वाईट करेल? मी तुझ्यासाठी जो काही निर्णय घेतला आहे ना, तो तुझ्यासाठी सगळ्यात जास्त योग्य आहे आणि हेच योग्य वय आहे लग्न करण्याचं. कसं असतं ना, आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती आपल्याला आपल्याच कुटुंबापासून कायमचं दूर करते. ती आपल्यावर भुरळ पाडते आणि आपण तिच्यासाठी स्वतःचं कुटुंब सोडून जायला सुद्धा तयार होतो. तुला उमाचं प्रकरण तर माहीतच आहे. तिचं माहेर मागील 25 वर्षांपासून घरासमोरच आहे, पण तरीसुद्धा तिला माहेरचं सुख आहे का, आपल्या माणसांचं सुख आहे का? काहीच नाही आहे. क्षणाच्या सुखासाठी तिने आपल्या संपूर्ण आयुष्याचं वाटोळ करून घेतलं आहे. त्यामुळे प्लीज तू असं करू नकोस, अशी चूक करू नकोस. अन्विता विचारते, आत्तू, तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे, मग तू माझ्या मनाविरुद्ध का वागतीयेस? मला लग्न करायचं नाही आहे, तरी माझं लग्न का लावून देतेस तू? पद्मा अन्विताला विचारते, पण आज ना उद्या लग्न करायचंच आहे ना, मग लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? मुलगा खूप चांगला आहे, घरानं खूप चांगलं आहे, आयुष्यभर सुखात तू राहशील. आणि अन्विता, एकदा का वय निघून गेलं किंवा मग चुकीचं पाऊल पडलं की परत ते मागे घेता येत नाही. तुला उमाबरोबर काय झालं हे माहीतच आहे आणि तुझ्याबरोबर ते होऊ नये यासाठीच मी तुझं वेळेवर, योग्य वेळेवर लग्न लावून देते आणि तू हे लग्न कर. अन्विताला काय बोलावं तेच कळत नाही आणि पद्मा तिला सांगते, अन्विता, तू माझी सगळ्यात जास्त लाडकी आहेस आणि मला तुझ्याकडूनच अपेक्षा आहे की उमाने माझ्याबरोबर जे केलं ते तू कदापि करणार नाही. प्लीज, मी तुला विनंती करते, उद्या मुलगा पहा, तुला तो नक्की आवडेल, सगळा विचार कर आणि मग निर्णय घे. पण तुझ्या या आत्याने तुझ्यासाठी जो निर्णय घेतला आहे ना, तो अतिशय योग्य आहे. परंतु अन्विताला अजूनही हे सगळं पटलेलं नसतं, कारण पद्माचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरीसुद्धा अन्विताचं तेवढंच प्रेम त्या ऋषीवर सुद्धा आहे. त्यामुळे पद्माने सांगितलेल्या मुलाशी लग्न केलं तर ऋषीचं काय करायचं हा प्रश्नसुद्धा अन्वितासमोर आहेच. त्यामुळे अन्विता ही काही बोलत नाही. पद्मा जाता जाता तिच्या गालावर पप्पी देते. अन्वितासुद्धा स्माईल करते. पद्मा तेथून निघून जाते. आता आपल्या आत्यासाठी काही करायचं किंवा मग आपल्या ऋषीसाठी, हाच प्रश्न अन्वितासमोर असतो. आणि इकडे आपला श्रीधर चक्क त्याच्या त्याच्या बेडरूममध्ये परत येतो. प्रियंका ही बेडवर झोपलेली असते. श्रीधर तिच्याजवळ येतो आणि प्रियंकाकडेच पाहत असतो. तेवढ्यात प्रियंकाला जाग येते आणि प्रियंका विचारते, अहो, तुम्ही आलात का? श्रीधर म्हणतो, हो आलोय मी. आणि श्रीधर प्रियंकाच्या जवळ जातो. प्रियंका म्हणते, अहो, जा तुम्ही इथून, येथे नका थांबू. पण श्रीधर काही ऐकत नाही आणि प्रियंकावर झडपच घालतो. परंतु तेवढ्यात राघव हा श्रीधरला लाथ मारून बेडच्या खाली फेकून देतो. तेव्हा कोठे श्रीधरला समजतं की त्याने प्रियंकावर नाही तर राघववर झडप घातली होती आणि राघव खूप चिडतो. तेवढ्यात बंटी मामासुद्धा घाबरून उठतो, दिवे लावतो. राघव विचारतो, ए पिऊच्या दिवान्या, मी पिऊ नाही आहे तुझा, मी राघव आहे, राघव. मामा विचारतो, काय झालंय? तर श्रीधर सांगतो, काय नाही मामा, काय नाही, नॉर्मल, दुसरं काहीच नाही झालंय. तर राघव विचारतो, मग तुझ्या बायकोने तुला का हाकलून दिलं रूममधून? तर श्रीधर सांगतो, व्हायरल, तिला आहे ना व्हायरल झालं आणि ती मला म्हणाली की जा इथून, जा, इथे झोपू नको, नाहीतर तुला पण व्हायरल होईल, म्हणून मी येथे आलोय. राघव म्हणतो, म्हणजे आता ते व्हायरल मलासुद्धा होईल? श्रीधर विचारतो, असं कसं होईल? तर राघव सांगतो, तू तुझ्या बायकोजवळ झोपला म्हणून ते व्हायरल तुला झालं. आता
तू माझ्याजवळ झोपला म्हणून ते व्हायरल मला होईल आणि आता माझ्यामुळे ते मामाला सुद्धा होईल. बंटी मामा घाबरतो. श्रीधर म्हणतो, अरे नाही नाही, तिने मला तिच्या शेजारी झोपूच दिलं नाही. राघव विचारतो, काय? तर श्रीधर सांगतो, म्हणजे तिला माझी खूप काळजी आहे ना, त्यामुळे ती मला आधीच म्हणाली की तुम्ही येथे झोपूच नका, तुम्ही जा तुमच्या भावांबरोबर झोपा. म्हणून मी डायरेक्ट येथे आलो, मी काय तेथे झोपलोच नाही. बंटी म्हणतो, अरे काय माणूस आहे तू, तुझी बायको तेथे तापाने फनफनतीये आणि तू येथे निवांत झोपतोय, जा तुझ्या बायकोकडे जा. श्रीधर सांगतो, नाही मामा, काही प्रॉब्लेम नाही आहे, तिला औषध वगैरे दिलं आहे, ती तेथे निवांत आहे आणि मी तेथे नाही झोपू शकत ना, म्हणून मी येथे आलो आहे. बंटी म्हणतो, अरे मग खालीवर झोपायचं ना, तू खाली ती बेडवर असं करायचं. श्रीधर सांगतो, नाही नाही नाही, जर आप्पांना हे कळलं ना तर मग माझं काही खरं नाही. तसं तर आप्पा तिला पाहुणी पाहुणी म्हणतात, पण त्यांच्या सुनेवर अन्याय केला मी, त्रास दिलाय हे त्यांना कळलं, मग त्यांचा तिसरा डोळा उघडल. बंटी मामा घाबरतो आणि राघवला संशय येतो की श्रीधर खोटं बोलतोय. राघव विचारतो, श्रीधरराव बोला, काय लपवताय, खरं खरं बोला. श्रीधर म्हणतो, मी कुठे काय लपवतोय, मी खरं सांगतोय, जे खरं आहे तेच सांगतोय मामा, याला काय खोटं वाटतंय. तर राघव सांगतो, मी तुला लहानपणापासून पाहतोय. श्रीधर विचारतो, कोणाच्या? माझ्या? राघव सांगतो, नाही माझ्या, आणि मला चांगलंच माहिती आहे की तू खोटं बोलतोय, बोल बरं, खरं खरं बोल. श्रीधर म्हणतो, काय मामा पाय, याला माझ्यावर विश्वास नाही आहे. मामा म्हणतो, मला सुद्धा नाही आहे. आणि मग श्रीधर या दोघांना सगळं सत्य सांगतो. हे सगळे ना माधव दादामुळे झाले. कुठे आहे तो? तर बंटी मामा सांगतो, गेला बाथरूममध्ये. श्रीधर सांगतो, हो, हे सगळे ना त्याच्यामुळे झालं आहे. तो बिन लग्नाचा राहिला, माझं लग्न त्याच्या आधी झालं, त्यामुळे त्याचा चेहरा कायम पडलेला असतो. आणि प्रियंकाने असं ठरवलं आहे की जोपर्यंत तो सेटल होत नाही तोपर्यंत आमचा संसारसुद्धा पुढे जाणार नाही आहे. राघव म्हणतो, अरे काय बायको आहे तुझी. श्रीधर म्हणतो, पहा ना काय बायको नशिबाला आली आहे. राघव म्हणतो, अरे चांगली बायको आहे, सगळ्या कुटुंबाचा विचार करते. श्रीधर म्हणतो, करते ना, मग तू एक काम कर, तू आहे ना माधव दादाची सेटिंग लावून देण्यासाठी मदत कर आम्हाला. तर राघव म्हणतो, आयुष्यभर तेच करू का रे, याची सेटिंग त्याची सेटिंग, दुसरं काही काम नाही आहे का मला. बंटी मामा म्हणतो, हो राघव, खरं आहे, तू कॉलेजमध्ये आहे, तुला अभ्यास करायचा आहे हे पण लक्षात ठेव. नाहीतर आधी श्रीधरची सेटिंग लावली, मग उमाताईने सांगितलं ते अन्विताची सेटिंग लाव, आता हा श्रीधर म्हणतोय ते माधवची सेटिंग लाव. दिवसभर तू त्यांची सेटिंग लावणार, मग तुझ्या शिक्षणाची सेटिंग कोण लावल. तर राघव सांगतो, ए मामा, एवढं मला घाबरायचं नाही, राघव मी राघव, मी काही पण करू शकतो, सगळ्यांची सेटिंग लावून देईल, तू टेन्शन घेऊ नको. श्रीधर खुश होतो, म्हणजे माधवची सेटिंग झाली की याच्या सेटिंगचा रस्ता मोकळा होतो. इकडे उमा ही अंगणात तुळशीमाईला पाणी देत असते, तेवढ्यात तेथे प्रियंका येते आणि अगदी उमासारखाच खांद्यावर पदर घेते. ती सुद्धा तुळशीमाईला पाणी देत असते. उमा नमस्कार करून डोळे उघडते तर प्रियंका पाणी देतीये हे पाहून तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते, अगं प्रियंका, हे काय करतेयस. प्रियंका सांगते, तुळशीमाईला पाणी देतीये. उमा तिला समजावून सांगते, अगं मी पाणी दिलं होतं ना. प्रियंका म्हणते, म्हणूनच मी देतीये, कारण तुम्ही पाणी दिलं आणि मी सुद्धा पाणी दिलं, मी सुद्धा या घरची आदर्श सून आहे ना, तुम्ही जसं करणार मी सुद्धा अगदी तसंच करणार. उमा सांगते, अगं तसं नाही, जास्त पाणी दिलं तर तुळस मरेल ना. प्रियंका घाबरून विचारते, तुळस मरेल म्हणजे पाणी आता काढून घ्यावं लागेल, मला सांगा ना हे पाणी कसं काढायचं. उमा म्हणते, अगं बाई, एकदा दिलेलं पाणी तू कसं काढणार, पाणी मुरलंय आता, पाणी नाही काढता येणार. प्रियंका विचारते, म्हणजे आता ही तुळस मरल का, मला तर खूप भीती वाटतेय. उमा तिला समजावून सांगते, तुळस मरणार नाही, पण उद्यापासून मी दिल्यानंतर पुन्हा एकदा तुळशीमाईला पाणी द्यायचं नाही. प्रियंका विचारते, का, तुम्ही तर देतात ना, मला सुद्धा या घरची आदर्श सून व्हायचं आहे. उमा म्हणते, ठीक आहे बाई, उद्यापासून तू पाणी देत जा, मी पाणी नाही देणार. हे ऐकून प्रियंका खुश होते. या दोघी सासू सुनेचं सुरू असतं आणि त्याच वेळेस पद्मा, भास्कर आणि रुद्र घराबाहेर येतात आणि पाहुण्यांना हातपाय धुवायला तेथे पाट ताट वगैरे सगळं ठेवतात. आणि मग पद्मा ही जाणून बुजून भांडण उकरून काढते आणि जोरात ओरडते, भास्कर, आज इतक्या वर्षानंतर आपल्या घरी पुन्हा एकदा पाहुणे येत आहे या घरच्या मुलीला पाहायला. प्रियंका आणि उमा त्यांच्याकडे पाहतात. भास्कर, रुद्र, पद्मा या लाईनजवळ येतात आणि मग पद्मा उमाला उद्देशून म्हणते, भास्कर, तुला आठवतंय का, शेवटच्या वेळेस या घरात मला पाहण्यासाठी मुलगा आला होता आणि मग पुढे काय झालं होतं. त्या मुलाने
माझी फार इज्जतच काढली होती. त्याच्या कुटुंबियांनी मी सुद्धा माझ्या धाकट्या बहिणीसारखीच असेल, पळून जाऊन लग्न करेल, माझं कुठेतरी बाहेर लफडं असेल असे आरोप माझ्यावर लावले होते. हे सगळं पद्मा आणि उमाला आठवतं, जेव्हा या मुलाने चक्क पद्माच्या वडिलांकडे गॅरंटी मागितली होती. कागदावर लिहून मागितलं होतं की तुमची मुलगी पळून जाणार नाही, तिचं बाहेर काही लफडं नाही आहे. आणि हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटलं होतं. आणि मग पद्मा रागारागाने उभी राहते आणि या मुलाला म्हणते, बस झालं, या घरात उभी राहायची लायकी तरी आहे का रे तुझी, आणि माझ्या आबांकडे गॅरंटी मागतोय का? तर हा मुलगा म्हणतो, ओ नीट बोला माझ्याशी. तर पद्मा चक्क त्याची गचंडी पकडते आणि त्याच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि त्यांना हाकलून देते. पद्मा सांगते, ए रुद्र, पण असं समजू नको बरं का की मी गुपचूप ऐकून घेतलं. कॉलरला पकडून थोबाड फोडून हाकलून लावलं होतं त्याला घरातून. ही पद्मा काय कोणाचं ऐकून घेत नाही. रुद्र भलताच खुश होतो आणि भास्कर सांगतो, ताई तू काळजी करू नको, आता एवढ्या वर्षानंतर आपल्या घरी पाहण्याचा कार्यक्रम होतोय ना, असा दणक्यात करू आणि अख्खा सातारा बघत बसल असं लग्न लावून देऊ. प्रियंका आणि उमा ऐकून घेतात, काही बोलतच नाही. आणि पद्मा सांगते, लोकांना बी कळू दे ना की या पद्माने कशी कशी लग्न लावली आहेत. आणि हे तिघे आपल्या घरात निघून जातात. प्रियंका आणि उमा दुःखी होतात, एकमेकींशी काहीच बोलत नाही. आणि इकडे काही माणसं म्हणजे अन्विताला पाहायला आला मुलगा, त्यानंतर त्याचे आईवडील, अजून काही पाहुणे हे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलेले असतात. आता गणपती बाप्पांचं दर्शन झालंय, पण आता घरी जाण्याआधी आपल्याला ते शिरोळे पाटलांचं घर कुठे आहे, पत्ता कोणाला तरी विचारला लागेल असं ते म्हणत असतात. आणि त्याच वेळेस याच मंदिरामध्ये शिवनाथ येतो. शिवनाथ गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन जाणार इतक्यात ही पाहुणे मंडळी शिवनाथला विचारतात, भाऊ तुम्हाला एक पत्ता विचारायचा आहे. आणि ते त्याच्याकडे कागद देतात. हा तर पद्माचा पत्ता आहे हे शिवनाथला दिसतं. आणि शिवनाथ सांगतो, अहो हे घर तर माझ्या बाजूलाच आहे, चला माझ्याबरोबर, माझ्याकडे मोटरसायकल आहे, तुम्ही माझ्या मागे मागे चला, मी तुम्हाला रस्ता दाखवतो. ही माणसं हो म्हणतात. शिवनाथ जाणार इतक्यात हा जो मुलाचा बाप असतो तो शिवनाथला थांबवतो आणि म्हणतो, भाऊ तुम्हाला एक विचारायचं होतं. आम्ही ना या घरची मुलगी पाहायला आलोय, सोयरीक जुळवायला आलोय. तर माणसं कशी आहेत, त्यांची मुलगी कशी आहे, काही माहिती देऊ शकता का? तर शिवनाथ सांगतो, अहो एक नंबर. हा मुलगा का? करा करा, मुलगी खूप भारी हो, लहानपणापासून पाहत आलोय, माझ्यासमोरच लहानची मोठी झाली आहे, शिक्षणात हुशार, संस्कारात हुशार, खूप संस्कारी मुलगी आहे, तुम्ही डोळे मिटून ही सोयरीक करून टाका. हे ऐकून मुलाचा बाप, मुलाची आई खूप खुश होतात. शिवनाथ म्हणतो, तुमच्या मुलाचं कल्याण होईल, काही काळजी करूच नका, सोन्यासारखी माणसं आहे. आणि ती मुलीची आत्या, मुलाचा बाप, मुलीचा भाऊ सगळे खूप चांगले आहेत, कुटुंबच खूप भारी हो, खरंच खूप छान माणसं आहेत, तुम्ही लग्न जमून टाका, सोयरीक जमून टाका. आणि मग तेवढ्यात ही माणसं विचारतात, अहो पण आम्ही ती मुलीची दुसरी आत्या आहे ना, उमाबद्दल ऐकलं आहे, म्हणजे तिचा नवरा लय वंगाळ आहे हो, असं ऐकलं आहे. हे ऐकून शिवनाथला मोठा धक्काच बसतो. म्हणजे ही माणसं शिवनाथबद्दलच बोलत असतात. आणि ही सोयरीकेला आलेली माणसं सांगतात की आम्हाला त्या पद्माबाईनेच सांगितलं आहे की त्यांची बहीण होती उमा, आणि तो तिचा झालेला नवरा तो शिवनाथ त्यांच्याच इथे काम करायचा, आणि त्या पोरीवर काहीतरी जादू केली आणि तिला प्रेमात पाडलं, तिच्याशी लग्न केलं, तिला पळून नेलं, पळून जाऊन लग्न केलं, आणि मग खूप वाईट हाल केले त्या पोरीचे, खूप त्रास दिला तिला, आणि त्या शिरोळे पाटलांच्या पैशावर पण नजर होती त्याची. हे सगळं ऐकलंय आम्ही. हे ऐकून शिवनाथला खूप वाईट वाटतं की पद्माने शिवनाथबद्दल असं सांगितलंय. तेवढ्यात ही मुलाची आई म्हणते, हो ना, मी सुद्धा ऐकलंय त्या माणसाबद्दल की तो माणूस खूप वाईट आहे, त्या उमाताईला खूप त्रास देतो, खूप छळतो. तेवढ्यात शिवनाथ म्हणतो, कसं आहे ना ताई, तुम्ही फक्त एक बाजू ऐकून घेतली, परंतु दुसरी बाजू कोण ऐकणार? जसं पद्माताईने तुम्हाला शिवनाथबद्दल सांगितलं, तशी शिवनाथची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना. शिवनाथ खूप चांगला माणूस आहे, तुम्ही काळजी करू नका. मग ही माणसं विचारतात, तुम्ही शिवनाथला सुद्धा ओळखतात का? शिवनाथ सांगतो, हो मग, खूप चांगलं ओळखतो, आणि तो तुम्ही ज्या शिवनाथबद्दल बोलताय ना, तो शिवनाथ मीच आहे. हे ऐकून या सगळ्या माणसांना मोठा धक्काच बसतो. ही माणसं शिवनाथकडे पाहतच राहतात. आणि शिवनाथ सांगतो, कसं आहे ना, वाद आमच्यात आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल वाईट बोलणार, ते माझ्याबद्दल वाईट बोलणार, परंतु शेवटी तुम्ही त्या मुलीशी सोयरीक जुळवायला आलाय ना,
त्या मुलीबद्दल मी चांगलंच सांगणार, जे खरं आहे तेच सांगणार. मुलगी चांगली आहे, घर चांगलं आहे, कारण त्या घरावर आहे ना माझे सासरे आबासाहेब शिरोळे पाटील यांचे संस्कार आहेत आणि ते संस्कार कधीही चुकीचे असणार नाही. त्यामुळे काही काळजी करू नका, सोयरीक जुळून टाका. आणि मग मुलाचा बाप शिवनाथची माफी मागतो. शिवनाथ साहेब माफ करा, आम्हाला माहीत नव्हतं. शिवनाथ म्हणतो जाऊ द्यावं, नका टेन्शन घेऊ, चला माझ्या मागे मागे. आणि शिवनाथ या पाहुण्यांना घेऊन या पद्माच्या घरी सोडतो आणि स्वतः आपल्या घरी येतो. आणि पाहुणे आलेत त्यामुळे रुद्र पद्माला आणि भास्करला बाहेर बोलवून घेतो. पद्मा भास्कर या सगळ्यांना नमस्कार करतात, त्यांचं स्वागत करतात. तोपर्यंत आपला शिवनाथ हा गाडी लावून आतमध्ये जाणार. तेवढ्यात भास्कर विचारतो तुम्हाला घर सापडलं ना, रस्ता सापडायला काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना. तेवढ्यात हा मुलाचा बाप सांगतो नाही नाही, काही प्रॉब्लेम झाला नाही, शिवनाथ साहेब होते ना, त्यांनीच आम्हाला रस्ता दाखवला. हे ऐकून पद्मा भास्कर रुद्र यांना जबर धक्का बसतो. शिवनाथ सुद्धा मागे वळून पाहतो आणि हे सगळे एकमेकांना टशन देत असतात. पद्मा भास्कर सगळे शिवनाथकडे रागारागाने पाहतात. शिवनाथ हसून पाहतो. तेवढ्यात भास्कर म्हणतो चला ना पाहुणे आतमध्ये चला. शिवनाथ रुद्र या पाहुण्यांना आतमध्ये घेऊन जातात. पद्मा बाहेरच उभी असते, शिवनाथकडे रागारागाने पाहत असते. शिवनाथ सुद्धा तिला चांगला स्वॅग दाखवतो. शिवनाथ हा बाहेर येतो आणि विचारतो काय मग पद्मा, कसला विचार करतीये? हाच विचार करते ना की मी सोयरीक करणाऱ्या माणसांना खरं तर नाही सांगितलं ना की मुलीची आत्या कशी आहे, लोकांशी कशी वागते, कशी भांडते, कशी कटकारस्थानं करते, तो मुलीचा 6.5 फुटाचा बाप कसा आहे, काय तिची वळण आहे, तिचा तो भाऊ कसा आहे. नको काळजी करू, मी त्यांना काही खरं सांगितलं नाही. उलट मी खूप स्तुती केली आहे की मुलगी चांगली आहे, मुलीचं कुटुंब चांगलं आहे, सगळी माणसं चांगली आहेत. कारण या घराला आज पण लोक पद्मा शिरोळेचं घर म्हणून नाही ओळखत, तर माझ्या आबांचं, आबासाहेब शिरोळे पाटलांचं घर म्हणून ओळखतात. आणि त्यांच्या घराची बदनामी हा त्यांचा मुलगा शिवनाथ कधीही करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. पद्माला खूप राग येतो. शिवनाथ तिला सांगतो कसं आहे ना पद्मा, तू मी उमा भास्कर आपण सगळे आबांच्या संस्कारातच लहानचे मोठे झालो, परंतु कोण कसे संस्कार स्वीकारतो याच्यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात. आणि मी तुझ्याबद्दल काही वाईट सांगितलं नाही, तुझ्या कुटुंबाबद्दल काही वाईट सांगितलं नाही, जे तू माझ्याबद्दल त्यांना वाईट सांगितलं होतं. हाच तर फरक आहे या शिवनाथमध्ये आणि या पद्मामध्ये, एवढं लक्षात ठेव. पद्माला खूप राग आलेला असतो. शिवनाथ एकदम स्वॅगमध्ये म्हणतो जा जा, वाट पाहत असतील ते, जा आतमध्ये. शिवनाथ एकदम साऊथ हिरोसारखी स्टाईल करत करत आपल्या घरात निघून जातो आणि पद्मा त्याच्याकडे रागारागाने पाहत असते. पद्माच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. हे सगळं काही तिला सहन होत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. शिवनाथला हे पाहुणे भेटले आणि मग त्यानंतर जे काही झालं ते पाहायला मजा आली. शिवनाथने पद्माची सुद्धा चांगली जिरवली आणि आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर सुना इति घरा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अन्विताच्या पाहण्याचा कार्यक्रम सुरू होईल. अन्विता खूप छान तयार होऊन आलेली असेल, सुंदर दिसत असेल आणि तिला पाहताच मुलाचे आईवडील, मुलगा हे सगळे आपला हुकार कळवतील की आम्हाला मुलगी पसंत आहे, आम्हाला मुलगी पसंत आहे. आणि पद्मा म्हणेल मग ही सोयरीक जुळली, कारण आमच्या मुलीला तर तुमचा मुलगा आधीपासूनच पसंत आहे. पण मुलाची आई म्हणेल आम्हाला तिच्या तोंडून ऐकायचं आहे की तिला मुलगा पसंत आहे की नाही, तिला हे लग्न करायचं आहे की नाही. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसेल. पद्मा म्हणेल सांग अन्विता, तुला मुलगा पसंत आहे का, ही सोयरीक पटली आहे का? आणि मग अन्विता म्हणेल मला हे लग्न. सगळेजण ती हो म्हणते की नाही म्हणते हाच विचार करत असतील आणि आता ती काय म्हणते हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. पण जर तिचं ऋषीवर खरं प्रेम असेल तर ती या लग्नाला नकार देईल असंच वाटतंय. पण आत्याच्या भीतीने ती हो ही म्हणू शकते आणि नंतर लग्न मोडण्याचा विचार करू शकते. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे
या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.